नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज। देखिए, आज लगभग 4:30 बजे बलदेवपुरी क्षेत्र है जो कटघर का पार्ट है, वहाँ पे 4-5 लड़के जो एक दूसरे को आपस में जानते हैं वो खड़े थे और खड़े होने के समय किसी बात को लेकर के आपस में विवाद हुआ। उसमें एक अक्कू नाम का जो लड़का था उसने तमंचे से शोभित नाम के लड़के के ऊपर फायर कर दिया। वो सीरियसली इंजर्ड हुआ और उसकी मौके पे डेथ हो गई। सूचना मिली, तत्काल हम लोग मौके पे गए। वहाँ से हम लोगों ने बॉडी को मोर्चरी शिफ्ट कर दिया है। वहाँ पे सीसीटीवी फुटेज था, वहाँ से बहुत सारी जानकारी प्राप्त हुई है और वहाँ के लोगों से प्लस परिवारजनों से छानबीन से पता चला है कि ये 5-6 लड़के थे जो एक दूसरे को जानते भी हैं। उसमें जो अक्कू है उसका कोई दोस्त है जिससे मृतक का कोई विवाद पहले हुआ था और उसी विवाद के चलते उसने ये गोली चला के उसकी हत्या कर दी है। आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश। सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा। मुरादाबादमध्ये 16 वर्षीय शोभित कुमारची हत्या हे एक भयभीत करणारे उदाहरण आहे की कसे अनियंत्रित डिजिटल संघर्षामुळे वास्तविक जगात शोकांतिका होऊ शकते आणि एका समाजाचे सामाजिक एकसंधत्व बिघडू शकते। सूरजनगर पीतल बस्ती येथील 11वीच्या वर्गात शिकणारा आणि बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेला शोभित सोमवार 29 सप्टेंबर 2025च्या रात्री सुमारे 10 वाजता कटघर पोलीस स्टेशन हद्दीतील देहरी गावात कथितरित्या हल्ल्याचा बळी ठरला आणि त्याला जवळून गोळ्या घालण्यात आल्या। या घटनेची पार्श्वभूमी एका ऑनलाईन भांडणाच्या हिंसक वाढीकडे निर्देश करते। शोभित एका इंस्टाग्राम पोस्टवरील वादात गुंतलेला होता, ज्यात पीडितेच्या एका मैत्रिणीचा आणि मुख्य आरोपीचा सहभाग असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे। या आभासी मतभेदाचे, ज्याचे नेमके स्वरूप चालू तपासणीचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्वरित एका घातक पूर्वनियोजित हल्ल्यात रूपांतर झाले। अशा प्रकारच्या पूर्वीच्या घटनांचा संदर्भ जरी थेट संबंधित नसला तरी एक चिंताजनक प्रवृत्ती दर्शवते, जिथे इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवरील राजकीय किंवा वैयक्तिक सामग्रीने उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये सांप्रदायिक किंवा स्थानिक टोळी हिंसाचाराला खतपाणी घातले आहे। मागील वर्षांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना अशाच प्रकरणांशी झुंजावे लागले आहे, जिथे भडकाऊ पोस्टमुळे स्थानिक दंगल आणि हिंसाचार झाला। शोभितच्या आयुष्यावर आणि त्याच्या कुटुंबावर झालेला तात्कालिक परिणाम मोजता येणारा नाही। एक विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून त्याचे असलेले तरुण आयुष्य क्रूरपणे हिरावून घेण्यात आले आहे। त्याचे वडील घनश्याम ठाकूर आता आपल्या मुलाच्या हत्येसाठी न्याय मागत आहेत। पोलिसांची प्रतिक्रिया त्वरित होती, पण स्थिती अजूनही तणावपूर्ण आहे। कटघर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात जतीन उर्फ लाला, अक्कू शर्मा, अविनाश पासी आणि रोहित जाटव या 4 आरोपींची नावे आहेत। सर्किल ऑफिसर कटघर यांच्या नेतृत्वाखाली एसएसपी सतपाल अंतिल यांनी फरार संशयितांना तात्काळ अटक करण्यासाठी 5 विशेष पथके तयार केली आहेत। पोलीस आरोपींची पार्श्वभूमी आणि सोशल मीडिया वादाशी त्यांचा संबंध तपासत आहेत, जेणेकरून घटनेचा पूर्ण क्रम आणि गुन्ह्याचे पूर्वनियोजन निश्चित करता येईल। बजरंग दल कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील प्रतिक्रियेत मोठे आंदोलन समाविष्ट होते, ज्यामुळे या हत्येची राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता अधोरेखित झाली। अधिकाऱ्यांचा मुख्य उद्देश सध्या आरोपींना पकडणे आणि या घटनेचे व्यापक सामाजिक अशांततेत रूपांतर होण्यापासून रोखणे आहे।